छत्रपती शिवरायांचं मंदिर या ठिकाणी बांधण्याचा जो निर्णय हा या आमच्या प्रतिष्ठाननी राजूभाऊ तुम्ही सगळ्यांनी घेतला, मी खरोखर तुमचे मनापासून आभार मानतो। आणि तुम्ही हे जे काम केलेलं आहे या कामाकरता, तुमच्या या मेहनतीकरता, तुमच्या समर्पणाकरता तुमच्याही ठाई मी नतमस्तक या ठिकाणी होतो। हे जे काम तुम्ही केलेलं आहे अद्वितीय अशा प्रकारचं काम आहे। अतिशय सुंदर अशा प्रकारचं मंदिर, केवळ मंदिर नाहीये, त्याला सुंदर तटबंदी आहे, अतिशय चांगलं बुरुज त्या ठिकाणी आहे, दर्शनीय अशा प्रकारचा प्रवेशाचा मार्ग आहे, बगीच्याची जागा त्या ठिकाणी आहे आणि शिवरायांच्या जीवनातले सगळे प्रसंग देखील आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात। अतिशय सुंदर शिवरायांच्या जन्मापासून तर राज्याभिषेकापर्यंत आणि छत्रपती संभाजी महाराजांनी ज्यावेळी वाघाचा जबडा फोडला होता त्या प्रसंगापर्यंतचे सर्व प्रसंग हे आपल्याला या मंदिरामध्ये पाहायला मिळतात। आणि याचा उल्लेख झाला की छत्रपती शिवरायांसोबत महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देखील आहे आणि राष्ट्रमाता राजमाता आई जिजाऊ मासाहेब देखील आहेत। त्यामुळे खऱ्या अर्थानं हे राष्ट्र मंदिर आहे। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। जर मी म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही। हे राष्ट्र मंदिर या ठिकाणी निर्माण झालेलं आहे की ज्यातनं एक मोठी प्रेरणा ही आपल्या सगळ्यांना मिळणार आहे। आज आपण पाहतोय खरं म्हणजे छत्रपती शिवरायांनी ज्या काळामध्ये या देशामध्ये अनेक राजे, अनेक राजवाडे हे मुघलांची आणि परकीय आक्रमकांची मनसबदारी घेऊन त्यांच्या अधिपत्याखाली काम करत होते, ज्यावेळेस लढण्याची शक्ती कुठेतरी क्षीण झाली होती, ज्यावेळी गुलामगिरी हीच महिमामंडित होत होती आणि कोणाचे तरी मनसबदार म्हणून, कोणाचे तरी सरदार म्हणून मिरवण्याची प्रथा या देशामध्ये तयार झाली होती, त्यावेळी आई जिजाऊंच्या आशीर्वादानं छत्रपती शिवरायांवर असे संस्कार झाले की कुठल्याही परिस्थितीमध्ये आता या मुलखाला आम्ही पारतंत्र्यात राहू देणार नाही। हे जे परकीय आक्रमक, हे मुघल, हे वेगवेगळे जे आक्रमक या ठिकाणी आलेले आहेत, हे ज्या प्रकारे आमच्या स्वकीयांवर अत्याचार करतात, अनाचार करतात, दुराचार करतात, यांना कुठेतरी धडा शिकवला पाहिजे आणि देव देश आणि धर्माकरता रयतेचं राज्य स्थापन झालं पाहिजे। अशा प्रकारच्या विचारातून आई जिजाऊंनी शिवबांना घडवलं आणि शिवबांनी चमत्कार केला। बघा, या देशामध्ये आपण प्रभू श्रीरामांना युगपुरुष म्हणतो। प्रभू श्रीराम युगपुरुष काय? आपण तर म्हणतो प्रभू श्रीराम हे ईश्वर होते। मग रावणाशी लढण्याकरता प्रभू श्रीरामांना त्या ठिकाणी सेनेची आवश्यकता काय होती? ईश्वराने तर चमत्काराने रावणाला हरवायला हवं होतं, पण